एक मिनिट थांबा. हां दादा बोल. हा सारण ऐक ना, मला ना एक 50 लाख रुपये पाहिजेत कॅश. 50 लाख? हां. एक मिनिट, मी तुम्हाला करतो फोन. पण मी विचारू शकतो का हवेत? मला हवेत सारण, आणि जे काय एक्सप्लेनेशन द्यायचं ना अकाउंटंटला मी ते देईन. तुला द्यायला हवं का? नाही दादा, असं नाही आहे. पण अरे मोठी रक्कम आहे ना, तर काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? नाही प्रॉब्लेम असं सांगू शकतोस तुम्हाला, कारण नाहीतर तू इथे आला असतास म्हणून. ऑल ओके सारण, मला हवी आहे कॅश. आणि मी तुझा मोठा भाऊ आहे, तू माझा मोठा भाऊ आहेस. प्लीज अरेंज कर. ओके, पण ही तर जुली नाहीच आहे. जूली नहीं है? हाँ वो तीच है. बघू. नहीं करूंगी मैं जिद तुमसे मिलने की, लेकिन तुम भी मुझे प्रूव करो कि तुम्हारा प्यार मेरे लिए कम नहीं हुआ. हां बरोबर आहे. अरे ही ती घाटकोपरची गे. असं नाही मी. अगं तुला नाही माहिती, आतापर्यंत कितीतरी बिझनेसमॅनला लय गांडा घातला हिनं. आता गेल्याच वर्षी हनी ट्रॅप मध्ये तो आपला घाटकोपरचा एक शेअर ब्रोकर होता, त्याला पण जाम लुटलाय तिनं. अगं धंदाच आहे तिचा तो. अरे देवा, म्हणजे राजकुमार सर हिच्या जाळ्यात फसलेत. करेक्ट. आणि सिस्टर, ही पोरगी जाम स्मार्ट आहे. तिचं खरं नाव उर्वशी सिंग. उर्वशी सिंग? हा. अगं एक नंबरची बनेल बकरी आहे, बनेल बकरी. अरे ही सगळी नाटकं आहेत तिची. एक नंबरची झोलर आहे ती. जरा बघा ना, जरा पटकन बघा. हां एक मिनिट, जरा होल्ड करा. हां दादा बोल. हां हॅलो सारण, पैशाची व्यवस्था झाली? नाही तेच मॅनेज करतो मी. अरे ॲक्च्युली काय झालं, आज नेमका एम्प्लॉईजचा पगाराचा दिवस आहे. सो मॅनेज करणं जरा कठीण जातं, आणि जास्त कॅश आहे ना, सगळा हिशोब द्यावा लागेल. अरे मी देईन म्हणतो ना एक्सप्लेनेशन अकाउंटंटला. प्लीज कॅश जमव, मला खूप अर्जन्सी आहे म्हणून सांगतोय मी तुला. हो मी करतो दादा, टेन्शन नको घेऊ तू. लवकर करा, लवकर. हां लवकर येतो. ऐक दादा. हां. घरी यायला मला जरा उशीर होईल, फॅक्टरीवर जायचं आहे. अरे पण मग काय, ठीक आहे कर तू अरेंज. हा नक्की. हां चालेल. काय करू मी, काय करू. पोरीला नेकलेस नाही दिला तर ती घरी येऊन तमाशा करेल. आईला आणि अमृतला कळलं तर नाही. आय नीड टू अरेंज. रेग्युलर ज्वेलर आहे त्याच्याचकडे जातो मी. नाही, त्यांनी आईला सांगितलं तर. या साड्या नीट जपून ठेवून दे. होय. तिलोत्तमा, तू ह्या साड्या सावलीला द्यायला आणल्या होतास ना? हो, पण आता मी माझा विचार बदलला. विचार बदलला का? कारण कळेल का मला? हा, कळेल की, पण तुम्हाला सुद्धा ते कारण माहिती आहे. तिने माझ्या राजकुमारवर खोटा आळ घेतला, अथवा तत्वा बोलली त्याच्याबद्दल. मला नाही आवडलं ते. मला त्याचं कौतुक वाटलं होतं, पण ते क्षणिक होतं हे तिनंच सिद्ध केलं. राजकुमारच्या गाडीचा आवाज आला. हो. तो चिंचवडला जाणार होता ना, एवढ्या लवकर आला? त्याला नक्की कसलं तरी टेन्शन आहे. सतत पळतोय बिचारा. नमस्कार, बोला. ऐक ना, अर्जंटली 50 लाख ट्रान्सफर कर, अर्जंटली. हां मेंद्रे साहेब, पैशाला आपण नाही म्हणत नाही हो. हां, पण आधीचे 6 कोटी लक्षात आहेत ना, ते राहिलेत अजून. आणि आम्हाला आताच कळले, कंपनीत तुमच्या शब्दाला पहिल्यासारखी किंमत नाही राहिली. पण विचारत नाही तुम्हाला, पहिले 6 कोटी फेडायची मुदत 6 महिने राहिले. ते मला शिकवायची गरज नाही, कळलं ना? माझ्या व्याजावरच जगतोयस ना. अर्जंटली ट्रान्सफर कर, कळलं काय? ठेव फोन. दादा, फार वाईट वाटलं मला.
मग आता तुम्ही जे काही बोलत होतात ते आणि याच्या आधी जे काही घडलं ते पाहिलं आणि हे ऐकलं त्याबद्दल वाईट वाटत होतं. तुम्हाला तुमच्या छोट्या भावाकडे पैसे मागताना बघून खूप वाईट वाटलं. असेल तुमची काहीतरी अडचण म्हणून मागितले ना पैसे, नाही तर आपण मागत नाही, बरोबर ना? पण आता या घरात काय तर एक माणूस सोडल्यास इतर सगळ्यांवर मॉमने रेस्ट्रिक्शन लावलंय की एका दिवसात अमुक लिमिटच्या पुढे आपण पैसे विड्रॉ नाही करू शकत. नाही म्हणजे मी सून आहे ना घरची, माझ्या बाबतीत रेस्ट्रिक्शन असतील तर मान्य आहे मला. बट यू आर द एल्डर सन ऑफ द फॅमिली. तुमच्यावर रेस्ट्रिक्शन, पण सारंगवर नाही हा रेस्ट्रिक्शन, फक्त आपल्यावर आहे. आणि त्यातून तर काय आता मला पनिशमेंटच मिळाली. आठवडाभर मी काही व्यवहार करू शकत नाही, साईन करू शकत नाही कोणत्याही पेपरवर, चेक एन कॅश नाही करू शकत. नाही माझी वर कमाई बंद झाली आहे, नाहीतर मी दिले असते ना. खरंच सांगते, मी स्वतः दिले असते तुम्हाला पैसे. आणि तुम्हाला पाहिलंय ना मी कंपनीसाठी मेहनत करताना, झटताना, हार्डवर्क करताना. तसं काम आपण सगळेच करतोय कंपनी मोठी होण्यासाठी, काम वाढवण्यासाठी, पण त्याचं प्रॉफिट मात्र एकाच माणसाला होतंय असं दिसतंय. जास्ती दिवस मी नाही खपून घेणार आहे, नाही खपून घेणार.